मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दुष्काळापासून ते नदीजोड प्रकल्पापर्यंत शेतकऱ्यांच्या मोफत विजेपासून ते स्मार्ट मीटरपर्यंत अनेक विकासाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय। गेल्या 10 वर्षातील गुंतवणूक अवघ्या 9 महिन्यात मिळाल्याची माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे। पाहूयात। राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी आनंद वार्ता दिली आहे। गेल्या 10 वर्षातील गुंतवणूक अवघ्या 9 महिन्यात मिळाल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। विधानसभेत बोलताना नदीजोड प्रकल्प, दुष्काळ, कोयनेचं पाणी ते शेतकऱ्यांना मोफत विजेच्या मुद्द्यावर फडणवीसांनी भाष्य केलंय। महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी निविदा काढल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। मराठवाडा आणि महाराष्ट्रातील इतर भागातील दुष्काळ दूर करण्यासाठी काम सुरू। कोयनेतून वाहून जाणारं पाणी कोकणात वापरण्यासाठी अभ्यास सुरू। जलयुक्त शिवार 2ला मान्यता, तसंच नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिली। सिंचनाच्या 160 प्रकल्पांना मान्यता दिली। 54 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी प्रकल्प अहवाल, 21 नवी धरणं बांधणार आणि 6 धरणांची उंची वाढवणार, तसंच 426 किलोमीटरचे कालवे मंजूर। सोयाबीन खरेदीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल, तसंच खरेदीची मुदत तिसऱ्यांदा वाढवण्याचा प्रस्ताव। 562 केंद्रांवर 11,21,000 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी। हमी भावानं तूर खरेदी 7,550 रुपये हमी भाव दिला। खूप मोठं काम गेल्या काही वर्षांमध्ये केलेलं आहे। प्रकल्प वेगाने आपण पूर्ण करतो। पण हे सगळं करत असताना महाराष्ट्राला कायमचं दुष्काळ मुक्त करण्याकरता एकीकडे जलसंधारणाच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आहेत। साधारणपणे 6 ते 8 वर्षांमध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि यामुळे संपूर्ण विदर्भाचं चित्र हे पूर्णपणे बदलेल आणि कुठेही दुष्काळ आपल्याला दिसणार नाही। अशा मराठवाडा प्रदेशातील गोदावरी खोऱ्यात वळवण्याकरता आपण एक त्या ठिकाणी काम हातात घेतलंय। जायकवाडीच्या धरणाच्या वरील बाजूस मंजूर पाणी वापर 115 टीएमसी आहे, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण 160 टीएमसीची धरणं बांधली आहेत आणि त्यामुळे या खोऱ्यामध्ये 45 टीएमसीची तूट तयार झाली आहे। आणि म्हणूनच मग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा, कुठेतरी नाशिक नगर आणि संभाजीनगर असे जे वाद निर्माण होतात, या प्रकल्पामुळे हे वाद नेहमी करता बंद होणार आहेत। अभ्यास आपण करतो व्यापकॉसच्या माध्यमातून की कोयना धरणातनं जे वाहून जाणारं पाणी आहे ते लवादाच्या निर्णयाला धक्का न लावता आपल्याला कोकणात कसं वापरता येईल या संदर्भातला एक अभ्यास या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे। जून 25 पर्यंत व्यापकॉसच्या माध्यमातून या संदर्भात आपल्याला पूर्णपणे त्याची माहिती किंवा त्याचा जो प्रस्ताव आहे तो प्राप्त होणार आहे। 45 लाख शेतकऱ्यांना मोफत विजेचा फायदा होत असून 365 दिवस वीज मिळणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। तर घरगुती ग्राहकांनी प्रीपेड मीटर लावू नयेत, स्मार्ट मीटर लावावे असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलंय। बळीराजा मोफत वीज योजना या ठिकाणी जाहीर केली आणि मोठ्या प्रमाणात 45 लाख कृषी पंप धारकांना मोफत वीज आपण त्या ठिकाणी पुरवतो आहोत। एकूण कृषीला 16,000 मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते। देशामध्ये कृषी करता सर्वाधिक वीज देणारं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे। 2026च्या डिसेंबर पर्यंत पूर्ण वीज जी आपण शेतकऱ्यांना देतो ही 100% वीज सोलारच्या माध्यमातून जाईल। नवीन योजना आपण आणतो आहोत। घरगुती ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावायचं, प्रीपेड नाही, प्रीपेडवर बंदी टाकली। स्मार्ट मीटर लावायचं आणि त्यांनी स्मार्ट मीटर लावलं तर त्यांना पुढच्या 5 वर्षांमध्ये दिवसा जी वीज वापरतील त्याच्यामध्ये 10% रिबेट आम्ही देणार आहोत। तर बहुचर्चित असा शक्तीपीठ महामार्ग हा एकूण 12 जिल्ह्यातून जाणार आहे। या महामार्गामुळे मराठवाड्यातील उद्योगाला आणि व्यवसायाला चालना मिळेल असा दावाही त्यांनी केला। महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असा महामार्ग आहे। वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यांमधनं या ठिकाणी हा रस्ता जाणार आहे। मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की शक्तीपीठ महामार्ग हा केवळ पर्यटनाचा महामार्ग नाही आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचा
वेगानं आर्थिक आणि औद्योगिक विकास होणार आहे. त्याकरता हा महामार्ग महत्त्वाचा आहे. देशाच्या इतर राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातलं अंतर काय आहे? तर आपलं अंतर हे आहे की देशामध्ये झालेल्या कराराचं गुंतवणुकीत रूपांतरण होणं याचा दर हा 35 ते 45% आहे. पण आपण जर गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात तो दर बघितला तर तो 80% 91% आहे. थर्ड क्वार्टरचे रिझल्ट परवाच आलेले आहेत आणि आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की पहिल्या 9 महिन्यामध्येच आपल्याला 1,39,434 कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक मिळालेली आहे. म्हणजे 9 महिन्यामध्येच आपण एवढी गुंतवणूक यामध्ये मिळवलेली आहे. HSRP नंबर प्लेट महाराष्ट्रात सर्वात महाग असल्याचं नरेटिव्ह पसरवण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तसंच काही राज्यांनी ज्यांनी फिटमेंट चार्जेस आणि प्लेट चार्जेस वेगळे दाखवल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय. HSRP नंबर प्लेट याचा एक नरेटिव्ह या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आला की देशात सर्वात महाग आपले या ठिकाणी आहे. या संदर्भात जर आपण बघितलं तर काही राज्यांनी फिटमेंट चार्जेस आणि प्लेट चार्जेस हे वेगळे दाखवले. महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळे एकत्रित केलेलं आहे. विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.